शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तर चला सकाळी जे आवाज तुम्ही ऐकला जसं की चिमण्या इतके चिवचिव करतात, चिमणी पाखरं इतके भरपूर आहेत ना आमच्या इथं की कुणी घरामध्ये असू की नसू बिलकुलही असं का वाटत नाही की घरामध्ये कुणी नाही। आणि दिवसभर जे आहे की नाही त्यांचा सहवास असतो मला, जसं की त्यांचा जो गुणगुण असते की नाही चिवचिव करतात। सकाळी कमी त्यांचा आवाज नव्हता, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल। आणि ते जे आहे की नाही खरेच रिअल पाखरांचेच आवाज आहेत, जसं की मी जे आहे की नाही व्हिडिओ वगैरे त्याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहे। आणि इतके पाखरं चिमण्या आहेत ना आमच्या इथं। रोजचं जे आहे पाव किलो तांदूळ जे आहेत मी सकाळी चिमण्यांना खायला टाकते, तर संध्याकाळपासून ते सगळे असे खतम होतात, कारण वेगवेगळ्या कलरचे ते पाखरं चिमण्या आहेत ना सगळे जण जे चाळणीच केलेली मेन चाळणीमध्ये त्यांना पाणी वगैरे सगळं जे आहे टाकीत असते। तर चला सकाळची मॉर्निंगची जे आहे की नाही गुड मॉर्निंग खूप छान झालेली, खूप छान दिवस बनायचं जे आहे की नाही खूप छान निघलं। आणि सणाची कामं जे आहेत ना संपत नाहीत। तर चला सगळं जे बाहेरलं की नाही धुवून वगैरे घेतलेले मी, जसे की गॅलरी वगैरे। आणि कोंबड्यात ना त्याच्यामुळे जरा घाण करतात, तर सकाळी धुवून घेतलंय। आता इथं जे की नाही आलेली आहे आणि मिस्टरांना जायचं होतं म्हणून त्यांना आधी इथं नाश्ता करून देते। तर बघू शकता तुम्ही इतके मोडं छान फुटलेत ना मटकीला। तर इथं जे आहे की नाही आता मला त्यांना जे आहे मटकी जरा सकाळी जरासा नाश्ता करून देणार आहे मी। आणि आज जे आहे की नाही मला भरपूर अशी काम आहेत, कारण उद्या जे आहे की नाही तर आपली वसुबारस आहे। तर चला आता उद्यापासून जे आहे आपली दिवाळी सगळी सुरू आहे ना। आज जे आहे सगळी घराची क्लिनिक वगैरे मला करून घ्यायची, जसं की घर वगैरे सगळे धुवून घ्यायचे आहेत। तर आधी तर म्हणलं नाश्ता करून करा आणि पुन्हा जे आहे आपली दुसरी कामं करीत राहा। चला आपल्या सकाळचा मस्त नाश्ता, सगळी मिक्स मोडाची मटकी। या मंडळी सकाळचा मस्त नाश्ता करायला। आणि आजचा नाश्ता आहे बघा, सगळी मोडाची मटकी आहे, सगळी मिक्स मटकी, त्याचा नाश्ता आहे सकाळचा। सकाळचा एवढा भाजीपाला आपल्या घरच्या शेतातला निघलाय बघा, मस्त ताज्या चवळीच्या शेंगा आहेत। आणि एवढे पाव किलो अर्धा किलोचे टमाटे, ही आपली जी आहे ना ही देशी भेंडी बरं, ते बघा एकदम पांढरी असते आपली देशी भेंडी आणि खायला खूप अशी भारी लागते। आणि चवदारीची आमटी पण खूप छान अशी होती बघा। तर ही आहे देशी भेंडी, एकदम पांढऱ्या कलरची असते, थोडी थोडी पांढरी आणि मोठी असते, किती मोठी असते ना एकदम कवळी असते बघा ही भेंडी। तशी देशी भेंडी निघलेली आणि एवढा जी भाजीपाला आहे ना आपल्या घरच्या शेतात सकाळी निघलेला आहे। सकाळ म्हणजे गोड ताईंना होतं ना ते आज वेळ करून तुम्हाला दाखवते। चला सकाळची जे आहे की नाही आता जे आहे फ्रेश झाली आंघोळ वगैरे करून चला व्हिडिओला करूया सुरुवात। आज काय काय रुटीनची कामं आहेत, काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर धुवायचंय, मंदिर पण साफ करायचंय। तर चला करते कामाला सुरुवात। व्हिडिओ जे आहे स्किप न करता लास्ट पर्यंत बघत राहा। पाणी
चला उद्या आहे वसुबारस आणि वसुबारशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर खऱ्याप्रमाणे उद्यापासून जे आहे की नाही दिवाळी जी आहे ना सुरू होणार आहे. कारण गाय गुरापासून जे आहे की नाही आपली दिवाळीची सुरुवात असते. जसं की चिमणी पाखरं पुन्हा आपले जे गायी वस्त्र जे घरामधले असतात की नाही सगळ्यापासून पहिल्यांदा सुरुवात जी आहे ते दिवाळीचीच होतीये. तर चला म्हणजे इथं काही गायी वगैरे काही नाही तर पण आमच्या दारापुढी भरपूर अशा गायी बसतात. तर त्यांचीच मी पूजा वगैरे सगळे करून त्याला नैवेद्य वगैरे सगळे खाऊ घालीत असते. आणि इथं जे आहे की नाही तेलाच्या बॉटल वगैरे दिवे सगळे मी घासायला घेतले होते. कारण तेलाच्या बॉटल पण रिकाम्या झाल्या होत्या आणि ह्या मी ऑनलाईन मागवल्या तर मला खूप छान प्राईजमध्ये ह्या पडलेल्या आहेत. तर आज दिवे वगैरे सगळे घासून घ्यायचे कारण उद्याच्याला जे आहे मला फराळाचं सुरू करायचे. आणि आज जे आहे की नाही मी सगळे घरातले कामं जे आहेत ना की सगळे पार पाडलेले. जसे घरं वगैरे सगळे स्वच्छ केलेले आहेत. भांडे कुंडे पितळचे सगळे घासले. तर कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण एकदा स्वच्छ केले की नाही की चांगलं वाटतंय. पण उद्यापासून जे आहे की नाही आता नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं असते मंगळवार बुधवार. तर आतापासून सगळं बंद आहे आपल्या घरामध्ये ना. आता सगळं जे स्वच्छ करून जे आहे उद्याच्याला फराळाचं करायचं आहे. तर इथं जे आहे थोडीशी देवाची क्लिनिंग चालू आहे. मला मंदिर पण आज धुवायचं होतं पण सगळे कामं एकदाच होत नसतात. त्याच्यामुळे आज की नाही फक्त महालक्ष्मीची मूर्ती साफ करायची मला आणि बाकीचे की नाही हे तेलगडचे दिवे वगैरे सगळे मी घासून घेणार आहे. तर हे बघा हे मुकुटा जे आहे की नाही मी कोल्हापूरून आणलेला आणि किती आपली लक्ष्मी जी आहे ना एकदम लखलख दिसतीये. तर चला आता जे आहे की नाही सगळे भांडे वगैरे मला गरम पाण्यात धुवून घ्यायचेत. आधी तर देवीचा मुकुटा धुवून घेतलाय मी लक्ष्मीचा आणि पुन्हा जे आहे की नाही खरकटे वगैरे सगळेजण भांडे राहतात ना जसे की आता तेलाचे बॉटल वगैरे आपल्या रोजच्या यूज करण्याचे आहेत म्हणून आधी जे आहे की नाही लक्ष्मीचा मुकुटा धुवून घेतलाय कारण तिला जे आहे खरकटे हात लागू नये म्हणून. आणि इथं जे आहे आता मी सगळे दुसरे भांडे जे आहेत ना दिवे वगैरे सगळे साफ करून घेते. तर चला आजचं जे दिवस सकाळचं रुटीन होतं की नाही सकाळपासून जे 11 साडे 11 वाजता मला हेच टाईम लागला. आणि इथून जे आहे माझा स्वयंपाक तर सगळा तसाच आहे कारण 1 वाजता सगळेजण जेवायला येतात. सकाळचे नाश्ते पण झालेले असले तरी. तर चला अजून कपडे वगैरे सगळे आहेत आणि कपडे ते की नाही सगळं देवाचं वगैरे पूजा सगळे देवाचे कामं झाल्याशिवाय मी कपड्याला बिलकुलही हात लावित नाही. आणि हे माझं 12 महिन्याचं रुटीन आहे. जसं की देवाची पूजा झाल्याशिवाय मी कपडे आधी कधीच धुत नाही देवाच्या पूजेच्या आधी. तर चला आता हे झालंय मला बाहेर कपडे पण धुवायचे आहेत आणि तिथून माझा स्वयंपाक आहे. तर चला तुम्हाला आजचं जे रुटीन आहे माझं कसं वाटलं काय नाही. दिवाळीची माझी तयारी इथपर्यंत आलेली आणि उद्यापासून जे आहे मला फराळाचं सुरू करायचं आहे. तर येईन ते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आणि कसे वाटले व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.